आज खूप जास्त विचित्र घडलं. 2-3 गोष्टी खाण्याच्या क्रेव्हिंग्स एकदमच आल्या. झोपून उठले होते आणि नंतर म्हटलं वल्ले कपडे आहेत ते सुकवावे आणि सुके कपडे घरात घ्यावे. ते बघू शकता मक्का बनवणार होते. सोलून ठेवला होता. पण मी म्हणले यार एवढी पोटात जागा राहणार नाही. पण मक्का खाण्याची पण इच्छा होती. पण मी उद्या खाणार आहे ह्याला. आणि नंतर मेथीची भाजी घेतली साफ करायला. एक-एक करत बसले असते तर खूप वेळ गेला असता. तर डायरेक्ट कशी कट केली आणि नंतर ढोबळी, टोमॅटो हे सगळं कापून घेतलं. कारण की मसाले भात खाण्याची पण क्रेव्हिंग खूप जास्त होती. आणि वरून ढोबळी मिरची मी मसाले भात मध्ये नाही टाकणार, त्याला वेगळं फ्राय करणार आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने, काय की हे पण खायची मला जास्त इच्छा होती म्हणून मी असं केलं. नंतर मेथीची भाजी फ्राय करायला घेतली. दुसऱ्या साइड मध्ये मसाला भात घेतला. कांदा, लसूण आणि तेजपत्ता, खडे मसाले टाकले, चांगलं फ्राय केलं. त्याच्यानंतर त्यात मीठ टाकलं, हळद टाकली, लाल मसाला टाकला आणि मसाले भातचा मसाला टाकला. त्याच्यानंतर काय टाकलं होतं मी, कांदा मसाला टाकला होता. हे बघा, आपल्या अंदाजेनुसार मीठ टाकलं, आपल्या अंदाजेनुसार सगळे मसाले टाकायचे. नंतर फ्लावर, बटाटा असे मोठे मोठे कट केलेले असतात ना, ते टाकायचं. चांगलं एक जीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं दिसतं कलर, लय भारी दिसतं आणि टेस्ट मध्ये एक नंबर लागतं. मला एक जणांनी रेसिपी विचारली होती, मग मी रेसिपी टाकली आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने मसाले भात दिसतात. आणि ह्या संग ताक असेल तर काय वाच. आणि ताक पण खूप जास्त प्यायची इच्छा होती. ताक पण मी बनवलंय बघू शकता. नंतर असं आहे ना, लसूण टाकायचं. लसूण, फ्लावर असं मोठं मोठं असलं ना, खूप टेस्ट लागतो, खूप छान लागतं खरं सांगू तर. आणि ढोबळी मिरची पण त्या सांगतो एक नंबर लागते. नंतर आहोंना तर मेथीची भाजीच आवडली. ते म्हणले मेथीची भाजी खूप जास्त टेस्टी. नंतर मी वॉक केलं, कारण की जेवण जास्त झालं होतं, सगळं फेवरेट केलं होतं ना. आणि नंतर बघू शकता राडा किती केला होता घरामध्ये. तर मला राडा उचलावा. आणि भांडी तसं मी रात्री कधीच घासत नाही, आज का घासली, कारण की बघू शकता केवढी भांडी गोळा करून टाकली होती. नंतर गोळी घेतली प्यायला आणि इतकी झोप यायला लागली ना. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.